हेलिकॉप्टरचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? हेलिकॉप्टरचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 सिकोर्स्की. हेलिकॉप्टरचा शोध सिकोर्स्की या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, विमानाचा शोध राईट बंधू या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. वाफेच्या इंजिनचा शोध जेम्स वॅट या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. डीएनएचा शोध फ्रेडरिक मिशर या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. आणि मित्रांनो देवीचे लसीचा शोध एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, डीएनएचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे फ्रेडरिक मिशर. पुढील प्रश्न आहे, टॉक्सिकोलॉजी हे कशाशी संबंधित शास्त्र आहे? टॉक्सिकोलॉजी हे कशाशी संबंधित शास्त्र आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 विष. विषाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे टॉक्सिकोलॉजी होय. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, कीटकाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे एंटोमॉलॉजी. रोगनिदानशास्त्र म्हणजे पॅथॉलॉजी. सजीवाच्या आंतररचनेचा अभ्यास म्हणजे ॲनाटॉमी. पुढील प्रश्न आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 मुंबई. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे मुंबई येथे आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भाभा अणुसंशोधन केंद्र हे भारतातील आद्य अणुसंशोधन केंद्र आहे. आणि मित्रांनो डॉक्टर होमी भाभा यांनी इसवी सन 1954 मध्ये भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर सुरू केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, सन 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? सन 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 गॅलिलिओ. सन 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, रिव्हॉल्व्हरचा शोध कोल्ट या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. विद्युत दिवाचा शोध एडिसन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. अँटीबेरीजचा शोध लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. रडारचा शोध टेलर व यंग या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. आणि मित्रांनो अणुसिद्धांत हे जॉन डॉल्टन या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, 18व्या G20 परिषदेचे भारताचे शेर्पा कोण आहेत? 18व्या G20 परिषदेचे भारताचे शेर्पा कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 अमिताभ कांत. 18व्या G20 परिषदेचे भारताचे शेर्पा हे अमिताभ कांत हे आहेत. पुढील प्रश्न आहे, शासन आपल्या दारी या योजनेची सुरुवात कधी झाली? शासन आपल्या दारी या योजनेची सुरुवात कधी झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 14 मे 2023 साली. शासन आपल्या दारी या योजनेची सुरुवात हे 14 मे 2023 साली झाली. पुढील प्रश्न आहे, अर्थशास्त्राचे जनक असे कोणास म्हटले जाते? अर्थशास्त्राचे जनक असे कोणास म्हटले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 ॲडम स्मिथ. अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ या शास्त्रज्ञाला म्हटले जाते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, ॲडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथात कल्याणकारी अर्थशास्त्राविषयी तत्त्वे सांगितलेले आहे. पुढील प्रश्न आहे, G20चे कितवे शिखर संमेलन भारतात 9 आणि 10 सप्टेंबर रोजी सुरू होते? G20चे कितवे शिखर संमेलन भारतात 9 आणि 10 सप्टेंबर रोजी सुरू होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 18वे. G20चे 18वे शिखर संमेलन भारतात 9 आणि 10 सप्टेंबर रोजी सुरू होते. पुढील प्रश्न आहे, 2023चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणाला मिळाला आहे? 2023चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणाला मिळाला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 स्वाती नायक. 2023चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार हे स्वाती नायक यांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 सुंदरबन. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हे पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे आहे.
पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, अरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? अरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 सखा. अरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हे सखा आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 विदर्भ. महाराष्ट्रातील विदर्भ या भागात तांबे खनिज आढळते. पुढील प्रश्न आहे, कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले आहे? कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 वारणा. वारणा नदीवर चांदोली धरण बांधण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी कोणत्या प्रांतातील होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी कोणत्या प्रांतातील होते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 बॉम्बे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी हे बॉम्बे या प्रांतातील होते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे 28 डिसेंबर 1885 साली झालेलं आहे आणि याचे ठिकाण होते मुंबईतील गोकुळदास येथील तेजपाल संस्कृत पाठशाला येथे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे योमेशचंद्र बॅनर्जी हे होते आणि संस्थापक हे ॲलन ह्यूम हे होते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, या अधिवेशनात उपस्थित सदस्य हे 72 एवढे होते. सर्वाधिक सदस्य हे मुंबई प्रांतातील होते. सर्वाधिक सदस्य मुंबई प्रांतातील हे एकूण 21 सदस्य होते. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असं विचारण्यात आलेला आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे योमेशचंद्र बॅनर्जी. आणि मित्रांनो असं सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कधी झाले? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 28 डिसेंबर 1885 साली. पुढील प्रश्न आहे, इसवी सनाच्या कोणत्या शतकात छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापन केले? इसवी सनाच्या कोणत्या शतकात छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापन केले? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 17वे. इसवी सनाच्या 17व्या शतकात छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापन केले. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, छत्रपती शिवाजी राजांचे जन्म हे 19 फेब्रुवारी 1630 साली झालेला आहे आणि मृत्यू हे 3 एप्रिल 1680 साली झालेला आहे. छत्रपती शिवाजी राजांनी 1674 मध्ये औपचारिकपणे छत्रपती म्हणून राज्याभिषेक रायगडावर केले. लक्षात असू द्या मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 फुंक. जीवनसत्वाचा शोध हे फुंक या शास्त्रज्ञाने लावला. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेलगत कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेलगत कोणते राज्य आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 तेलंगणा. महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेलगत तेलंगणा हे राज्य आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड हे राज्य आहे, पश्चिमेस अरबी समुद्र आहे, उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे, दक्षिणेस कर्नाटक हे राज्य आहेत. तसेच मित्रांनो नैऋत्य या दिशेस गोवा हे राज्य आहे आणि वायुव्येस गुजरात आणि दादर नगर हवेली हे आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सजीवांना कोणते जीवनसत्व मिळते? कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सजीवांना कोणते जीवनसत्व मिळते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 ड जीवनसत्व. कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सजीवांना ड जीवनसत्व मिळते. पुढील प्रश्न आहे, ब्रिक्स या जागतिक संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली? ब्रिक्स या जागतिक संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 2006 साली. ब्रिक्स या जागतिक संस्थेची स्थापना हे 2006 साली झाली. तसेच मित्रांनो ब्रिक्स या जागतिक संस्थेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. ब्रिक्स या संस्थेची स्थापना हे 2006 साली झालेला आहे आणि या संस्थेमध्ये एकूण सदस्य हे 5 आहेत.
तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, ब्रिक्स या जागतिक संस्थेमध्ये कोणकोणते सदस्य देश आहेत हे पण लक्षात असू द्या. 1 ब्राझील, 2 रशिया, 3 भारत, 4 चीन, 5 दक्षिण आफ्रिका. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य कोणत्या विभागात आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 विदर्भ. महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य हे विदर्भ या विभागात आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी पवन ऊर्जेत अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? खालीलपैकी पवन ऊर्जेत अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 तामिळनाडू. तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर असलेले राज्य आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 अनाईमुडी. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर हे अनाईमुडी हे आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे? खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडी हे शहर कृष्णा आणि पंचगंगा या नद्याच्या संगमावर आहे. पुढील प्रश्न आहे, चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते? चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 टेस्ला. चुंबकीय क्षेत्र हे टेस्ला या एककात मोजले जाते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे. पुढील प्रश्न आहे, माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ केवळ किती मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी लागू आहे? माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ केवळ किती मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी लागू आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 7.50 लाख. माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ केवळ 7.50 लाख मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी लागू आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा सुरुवात हे 13 फेब्रुवारी 2014 साली झालेला आहे. माझी कन्या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्यरेषेखालील जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावी 21,200 रुपये गुंतवले जातील. त्यानंतर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रुपये मिळेल. ही योजना पांढऱ्या रेशन कार्ड धारक 2 मुलींना सुद्धा लागू आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राची भारतातील एकूण किती राज्यांना सीमा लागून आहे? महाराष्ट्राची भारतातील एकूण किती राज्यांना सीमा लागून आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 6. महाराष्ट्राची भारतातील एकूण 6 राज्यांना सीमा लागून आहे. तसेच मित्रांनो महाराष्ट्राची भारतातील कोणकोणत्या राज्यांना सीमा लागून आहे हे पण लक्षात असू द्या. 1 गुजरात, 2 मध्य प्रदेश, 3 छत्तीसगड, 4 तेलंगणा, 5 कर्नाटक आणि 6 गोवा. या 6 राज्यांना महाराष्ट्राची सीमा लागून आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती यादव राजघराण्याची राजधानी होती? खालीलपैकी कोणती यादव राजघराण्याची राजधानी होती? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 देवगिरी. देवगिरी हे शहर यादव राजघराण्याची राजधानी होती. पुढील प्रश्न आहे, हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या साली मंजूर करण्यात आला? हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या साली मंजूर करण्यात आला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 1856 साली. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 साली मंजूर करण्यात आला. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलचा कार्यकाल हे 1848 ते 1856 या सालादरम्यान होता. तसेच लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने कोणकोणते कार्य केलेले आहेत हे पण लक्षात असू द्या. रेल्वेची सुरुवात 1853 साली मुंबई ते ठाणे या दरम्यान सुरू करण्यात आला. वुड्सचा खलिता 1854 साली अंमलात आणला. राष्ट्रीय डाक सेवाची सुरुवात 1854 साली सुरू करण्यात आली. तार विभागाची स्थापना करण्यात आला.
खालसा धोरण अवलंबले आणि मित्रांनो प्रत्येक प्रांतात PWD ची स्थापना केली. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अवयवाचा प्रकार आहे? पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अवयवाचा प्रकार आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 तुलनावाचक. पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा हे तुलनावाचक शब्दयोगी अवयवाचा प्रकार आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 महानदी. महानदी हे महाराष्ट्रातून वाहत नाही. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, महानदीचा उगम हे छत्तीसगड या राज्यामध्ये दंडकारण्य येथे झालेला आहे. गोदावरी नदीचा उगम हे नाशिक या जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी येथे झालेला आहे. तापी नदीचा उगम हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये मुलताई येथे झालेला आहे. कृष्णा नदीचा उगम हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे झालेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असं विचारण्यात आलेला आहे, गोदावरी या नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे ब्रह्मगिरी येथे. पुढील प्रश्न आहे, अंडी घालणाऱ्या सस्तन प्राणी हे कोणत्या प्राणी वर्गात मोडतात? अंडी घालणाऱ्या सस्तन प्राणी हे कोणत्या प्राणी वर्गात मोडतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 फोटोथेरिया. अंडी घालणाऱ्या सस्तन प्राणी हे फोटोथेरिया या प्राणी वर्गात मोडतात. पुढील प्रश्न आहे, मानवी शोषणाद्वारे काय सोडले जाते? मानवी शोषणाद्वारे काय सोडले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 कार्बन डायऑक्साईड. मानवी शोषणाद्वारे कार्बन डायऑक्साईड सोडले जाते. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणती बाब आवश्यकता नाही? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 ऑक्सिजन. प्रकाश संश्लेषणासाठी ऑक्सिजनची आवश्यकता नसते. पुढील प्रश्न आहे, पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण ओळखा. पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण ओळखा. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 पिकलेले. पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील पिकलेले हे विशेषण आहे. पुढील प्रश्न आहे, सजीवाचे मूलभूत घटक काय आहे? सजीवाचे मूलभूत घटक काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 पेशी. सजीवाचे मूलभूत घटक हे पेशी आहे. पुढील प्रश्न आहे, ABO या रक्तगटाचा शोध कोणी लावला? ABO या रक्तगटाचा शोध कोणी लावला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 कार्ल लँडस्टनर. ABO या रक्तगटाचा शोध हे कार्ल लँडस्टनर यांनी लावला. पुढील प्रश्न आहे, तेवढे राहिलेले लिही हे क्रियापद कोणता अर्थ सूचित करते? तेवढे राहिलेले लिही हे क्रियापद कोणता अर्थ सूचित करते? तेवढे राहिलेले लिही हे क्रियापद कोणता अर्थ सूचित करते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 आज्ञार्थी. तेवढे राहिलेले लिही हे क्रियापद हे आज्ञार्थी अर्थ सूचित करते. पुढील प्रश्न आहे, आपल्या शरीरात मिठाचे प्रमाण किती टक्के असते? आपल्या शरीरात मिठाचे प्रमाण किती टक्के असते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 0.4 टक्के. आपल्या शरीरात मिठाचे प्रमाण हे 0.4 टक्के एवढे असते. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.